हॅलो फ्रेंड्स, ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला आत्ताच लग्न समारंभासाठी खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली सुंदर अशी ब्लाऊजची बॅकची डिझाईन सांगणार आहे। आणि ही जी डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि महत्त्वाचे टिप्स ही देणार आहे की जेणेकरून हा व्हिडिओ पाहून ही लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन करणे तुम्हालाही सोपे बनेल। आणि ही खूप सुंदर आणि युनिक स्टाईलची डिझाईन असल्या कारणाने तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला सुंदर असे लुक येईल। चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। गळा रुंदी ही 2.25 घेतलेली आहे। पहिले कॅनव्हास पेपरवरच गळा आखून घेऊ। 2.5 इंचाचा खाली हे गळा रुंदी दिलेली आहे, जॉईन करून घेऊ। आणि आता 3 इंचावर वरती खूण केलेले आहे। इथे 4 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याचा शेप देऊ आपण त्याच्यावर। हे पहा, असा गळ्याचा शेप दिलेला आहे। अशा पद्धतीने आपण कॅनव्हासवर पहिलं मी हे मार्किंग करून घेतलेले आहे। कॅनव्हास तयार करून घेते। असे अर्धा 1 ते पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवून आता अस्तरवर आपण फोल्ड करून घेऊ। हे पहा केलेलं आहे। इथं नॉट जोडायचे आहेत म्हणून हे केलेलं आहे, मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यावर 1 इंचाच्या नॉट हे करायच्या आहेत। आता आपण मेन फॅब्रिकवर जॉईन करून घेऊ। हे पहा, कपडा इकडे तिकडे सरकू नये म्हणून मी टाचण्या लावून घेत आहे बरोबर सेंटरला हे करून। हे पहा, आता स्टिच करून घेऊ आपण बरोबर मार्किंग केलेलं आहे तिथनं पान गळ्याच्या। डायरेक्ट आपण अस्तरवर पण ही मार्किंग करून पानगळा हे शेप देऊन करू शकतो, पण मी कॅनव्हास यूज केलेला आहे। तुम्हाला जर नसेल यूज करायचा तर तुम्ही डायरेक्ट अस्तरवर टाकून करू शकता, स्टिच करू शकता। हे पहा, कटिंग करून घेत आहे। नॉच मारून घेते म्हणजे जेणेकरून चून पडणार नाही वगैरे, एकदम क्लीन होईल, फिनिशिंगमध्ये येतं। त्यामुळे नेहमी नॉच मारून घ्यायची। वरनं दाबटीप द्यायची। व्यवस्थित आकारमध्ये फोल्ड झालेलं हे कपडा काढून व्यवस्थित हे करायचं, स्टिच करायचं। व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला डिझाईन समजेल ही कशी करायची। खूप इझी आहे, फक्त पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता। ही डिझाईन खूप छान वाटते, एकदम सुंदर दिसते। तयार झाल्यावर तुम्हाला लक्षात येईलच, त्यामुळेच पूर्ण व्हिडिओ पहा मी म्हणते आणि नक्की हे ट्राय करा। असं कपडा हे करून थोडं हे करायचं, स्टिच करायचं। हे पहा, ते मी तुम्हाला म्हणेल ना, क्रॉस लाईन ओढलेल्या होत्या तिथं पट्ट्या आपल्याला नॉट जोडायच्या आहेत। ते 1 इंचावर मी ते मार्किंग करून घेतलेलं आहे बरोबर। हे पहा, सुंदर असा पानगळा तयार झालेला आहे। आता 1 इंचावरती चॉकने मार्किंग केलेलं आहे, तिथं नॉट जॉईन करायचे आहे। आपण नॉट तयार करू, त्यासाठी 1.5 इंचाचा कपडा, सरळ कपडा घेतलेला आहे। यासाठी 1/2 इंचाचे नॉट तयार होणार आहे। ही सरळ घ्यायची आहे आपल्याला, पट्ट्या काढायच्या आहेत म्हणून। हे पहा, आता सुई धाग्याने उलटून घ्यायचा। अशा पद्धतीने छोटे छोटे नॉट पण तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला या डिझाईनमध्ये। हे पहिलं आपण मोठ्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत डिझाईन करायला, त्यासाठी
करून घेत आहे। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्सवरही करा। मी तुमच्या प्रश्नांचं मी उत्तर नक्कीच द्यायचा प्रयत्न करेल। आणि तुम्हाला ड्रॉप कटिंग वगैरे पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी व्हिडिओ तयार करून टाकेल। हे पहा, नॉट तयार झालेले आहे। अशा पद्धतीने मी नॉट तयार केलेले आहे। आता आपण हे जोडून घेऊया। तुम्हाला सांगितलेलं होतं ना, ते मार्किंगवर 1-1 इंचावर ते असं क्रॉस जॉईंट करायचं आहे। हे पहा, असं बरोबर क्रॉस जॉईंट करून कट करून घ्यायचं आहे। या साईडला पण जॉईंट करून घेऊ आता आणि बाजूला लॉक करून घ्यायचं, नाहीतर धागा सुटू नये यासाठी। दोन्ही 1-1 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे या नॉटमध्ये। आता वन साईड जॉईंट केलेले आहे। आता या साईडनं पण जॉईंट करून घेऊ आपण। हे पहा, मार्किंग केलेलं आहे तिथेच बरोबर जॉईंट करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेलं आहे। आता खाली जॉईंट करून घेऊ। हे पहा, अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं। आणि त्या साईडला 2 छोट्या पट्टी जॉईंट करायची आणि या साईडला पण 2-2 जॉईंट करून घ्यायचं, की जेणेकरून ती डिझाईन तयार करायची। या साईडच्या दोन्ही बाजूनं 2-2 जॉईंट करायचं। हे पहा, मी केलेलं आहे, दोन्ही बाजूनं जॉईंट केलेलं आहे। छोटे करून घेतलेले आहे। तिथं आपल्याला छोटी नॉट तयार एकदम केलेली आहे बारीक, ते वेणी टाईप हे करायचं आहे। जॉईंट करून घेऊ आपण। पहिलं डबल घेतलेले आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण वेणी घालतो तसं हे करायचं आहे। अशा पद्धतीने क्रॉस करत हे करायचं। 1-1 मीटरच्या मी नॉट तयार करून घेतलेला आहे 2। हे पहा, अशा पद्धतीने हळूहळू करत जायचं। वेणीसारखी ही डिझाईन आहे। आपण सुंदर अशी दिसते ही डिझाईन। त्यात आपण गोल्डन मणी यूज केले ना, खूपच छान दिसतात। आपण पुढे जाऊन यूज करणारच आहोत, पाहताल तुम्ही। तिथपर्यंत मार्किंग केलेले आहे, तिथपर्यंतच ही डिझाईन घेऊन जायची आहे। वरून लेस लावणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपला ती डिझाईन झालेली आहे। आता मार्किंग करून घेऊ आणि तिथे हा चॉकनं मार्किंग केलेले आहे तसा शेप देऊन लेस लावून टाकायची आहे गोल्डन कलरची। हे पहा, जेणेकरून ही डिझाईनचं ते पॅक पण होऊन जाईल। हे पहा, अशा पद्धतीने डबल टिप द्यायची। लेसला शक्यतो डबल टिपच हे करायची, जेणेकरून व्यवस्थित एकदम पॅक होते।
अशा पद्धतीने डिझाईन तयार करायची आहे। व्यवस्थित माप घेतलीत ना तर खूप सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही डिझाईन, खूप छान लुक येतो, एकदम मस्त वाटते, सुरेख एकदम दिसते। नाजूक अशी डिझाईन आहे आणि दिसते ही छान। याचा लेस लावून घेतलेले आहे। आता आपण गोल्डन मणी लावून घ्यायचे आहेत। इथे पहा कसे लावायचे, खूप सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही। 4 पदरी धागा घ्यायचा आणि शिलाईचं काम आहे फक्त थोडं। मोठा गोल्डन मणी घेतलेला आहे। हे पहा 7 ते 8 छोटे गोल्डन मणी घ्यायचे आणि बाजूने राऊंड शेप द्यायचा। हे पहा हा झालेला आहे राऊंड शेप आणि 2-4 ठिकाणी टिप मारून टाकायची की जेणेकरून हा उचलू नये वगैरे, त्याच्यावरती जॉईंट राहील। हे पहा अशा पद्धतीने थोड्या अंतरावर पॅक करून टाकायचं। मी जवळून दाखवत आहे तुम्हाला की कशा प्रकारे हे फूल तयार करून घेतलेलं आहे। हे प्रत्येक बॉक्सच्या इथे असे फुलं तयार करून घ्यायचे सगळीकडे छानपैकी। हे पहा खूप सुंदर दिसतंय ना, आणि सोपेही आहे, काही अवघड नाही। हे पहा असे सगळीकडे लावून घेतलेले आहेत पूर्ण। मोठा मध्ये मणी घ्यायचा आणि बाजूला 7 ते 8 मणी छोटे घ्यायचे। असा राऊंड शेप अशा पद्धतीने आपण हे नीट तयार करून घेतलेलं आहे। पहा युनिक आहे ही डिझाईन, खूप ट्रेंडिंगला आहे। नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि त्याच्या लग्न सराईमध्ये ही डिझाईन चालेल, खूप छान वाटते आहे। पहा एकदम सुंदर दिसते ही डिझाईन, नाजूक अशी डिझाईन आहे। आता या वेणीमध्ये पण आपण गोल्डन मणी लावून घेऊ। प्रत्येक हे करून एक मणी टाकून गाठ मारून घ्यायची, जेणेकरून एक जरी धागा तुटला वगैरे तर आपल्याला हे सगळेच निघणार नाहीत मणी, शक्यतो नाहीच निघत, कारण की आपली गाठ एकदम मजबूत असते। या ब्लाऊजची मी शिलाई 700 रुपये घेतलेले आहे, शिलाई ही परवडते। हे पहा अशा पद्धतीने सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। आणि माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि ह्या ब्लाऊजची स्लीवची डिझाईन ही लवकर मी व्हिडिओ पाठवेन, तर नक्की पहा। धन्यवाद।